मी प्रशांत चौधरी आणि शास्त्री धानोरकर तुमची तात्पुरती रजा घेतो आणि सूत्रसंचालनाची सगळी सूत्रे अतुल हरदास आणि गौरी गाडगे यांच्या हवाले करतो. चौकणी तो वसंत येतो हासत नाचत गाणे गा चराचरावर जादू करतो मना मनाला फुलवित येतो पक्षी पूजन मधुर ऐकू येते आसमंत हा गुणगुण जावा फुला फुलातून साद उमरते वसंत घ्यावा वसंत घ्यावा. अशा या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये महाराष्ट्र मंडळ कतार आयोजित चैत्र मास 2025 लतामय महाराष्ट्र वसंतमय उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात पुन्हा एकदा मी गौरी गाडगे आणि मी अतुल हरदास आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बरं का गौरी, महाराष्ट्रात 1970च्या दशकामध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर यासारख्या कलाकारांनी सांगीतिक आणि सांस्कृतिक समृद्धी वाढवली. लता मंगेशकर या आवाजाने आपलं हे सहस्त्र पुनीत झालं. या आवाजाने आपलं बालपण, तारुण्य यातले कित्येक सोनेरी क्षण आपल्याला बहाल केलेले आहेत. स्वत्वाची जाणीव दिली. अपमान, दुःख, वंचना यासारख्या कितीतरी भावना समजून घेताना हाच आवाज आपल्या पाठीवर हात ठेवत होता. लता मंगेशकर म्हणजे विश्वाच्या निर्मात्याने हे विश्व निर्माण केल्याबद्दल स्वतःलाच दिलेलं एक बक्षीस. लता मंगेशकर यांनी अनिल विश्वास, नौशाद, रोशन, जयदेव, सी रामचंद्र, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर.डी. बर्मन आणि सलीम चौधरी अशा अनेक महान संगीतकारांसोबत गाणी गायली आहेत. प्रत्येक संगीतकारांनी लता दीदींचा आवाजाचा उपयोग वेगवेगळ्या शैलीत केला. काहींनी भक्तिगीतांसाठी, काहींनी भावगीतांसाठी, तर काहींनी चित्रपट गाण्यांसाठी. नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है यासारखी अनेक लोकप्रिय गाणी लता दीदींनी राहुल देव बर्मन यांच्यासोबत किनारा, अमर प्रेम, कारवा, कटीपत, आंधी यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये रेकॉर्ड केलेली आहे. सत्यम शिवम सुंदरम हे 1978 मधील गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. बरं का गौरी, याच काळातील आर.डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्या प्रथम भेटीचा किस्सा तुला माहीत आहे का? नाही बुवा, मला तर काहीच माहीत नाही. सांगता का? रहे ना रहे हम या गाण्याच्या ध्वनिमुद्रणापर्यंत पंचमदांनी म्हणजेच आर.डी. बर्मन यांनी लता मंगेशकर यांना कधीच पाहिलेलं नव्हतं. पण त्या काळामध्ये लता मंगेशकर यांचं नाव प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांच्या नावाचं वलय निर्माण झालेलं होतं. पंचमदांनी वडिलांना म्हणजेच दादा बर्मन यांना सांगितलं की रेकॉर्डिंग रूममध्ये लता दीदींच्या मागे मला बसायचं आहे. पंचमदांना असं वाटलं की एक भली मोठी गाडी येईल, त्या गाडीमधून दागिन्याने सजलेली एक बाई उतरेल आणि त्या बाई म्हणजे लता मंगेशकर असतील. पण प्रत्यक्षात तसंच काही घडलं नाही. फारसे दागिने न घातलेली, पांढऱ्या साडीतील अशा लता मंगेशकर गाडीतून उतरल्या. त्यांना प्रथम पाहून तर आर.डी. बर्मन यांना धक्काच बसला. त्यानंतर ध्वनिमुद्रणाच्या वेळेस आर.डी. बर्मन लता दीदींच्या मागे बसले. तर त्यांच्या असं लक्षात आलं की लता दीदींचे ओठ तर हलत आहेत पण आपल्याला गाणं ऐकू येत नाही. त्यांना कळेना की
लता दीदींचं गाणं आपल्याला का ऐकू येत नाही. त्यानंतर आपण तर बरोबर मागे बसलो आहोत पण आपल्याला गाणं ऐकू येत नाही. रेकॉर्डिंग संपल्यानंतर त्या रेकॉर्डिंग रूममध्ये गेले तर पाहिलं तर एक दैवी आवाजातलं एक सुंदर असं गाणं रेकॉर्ड झालेलं होतं. त्यांनी वडिलांना म्हणजेच बर्मनदादांना हा प्रश्न विचारला तर बर्मनदादा म्हणाले की लता दीदींकडे हीच तर एक मोठी खासियत आहे की लता दीदींचा आवाज त्यांच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला अजिबात ऐकू येत नाही पण त्यांच्या आवाजाचा थ्रो त्या मायक्रोफोनमध्ये एवढा परफेक्ट असतो की तो त्या मायक्रोफोनसाठीच तयार केला असावा इतका तो मायक्रोफोनमध्ये एकरूप होऊन जातो. आणि मला असं वाटतं की लता दीदींना मिळालेली ही एक दैवी देणगीच होती नाही का. खरं आहे, लता दीदींना ही एक मिळालेली देवी देणगीच आहे. तर चला मंडळी, अजून एक सुंदर सादरीकरण घेऊन येत आहोत.